नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत ना? आज आपण अमृतसरी स्पेशल छोले भटुरे बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने टम्म फुगणारे भटुरे आणि छोले कसे बनवायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप छोले घेतलेले आहेत, त्यांना रात्रभर भिजत ठेवलं होतं। आता यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। यांना आपण आता शिजवून घेणार आहोत। तर छोल्यांना परफेक्ट असा ब्लॅक कलर येण्यासाठी आपण इथे एक स्टेप फॉलो करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा चहापत्ती, अर्धा चमचा ओवा, 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 2 मोठी इलायची, 4-5 लवंगा, 4-5 मिरी आणि 3 छोटी वेलची घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आपल्याला या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे। घट्टसर आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे। या स्टेपमुळे तुमचे छोले अगदी परफेक्ट ब्लॅक कलर जो असतो छोल्यांना तसा ब्लॅक कलर येतो, त्यामुळे ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा। आता ह्याला चांगलं घट्ट असं बांधून घेऊया, जेणेकरून यातून सर्व मसाले बाहेर येणार नाही। तर आता ही आपली पोटली बांधून तयार झालेली आहे। इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये आपले छोले घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी पाण्यासकट छोले घालत आहे। तर यांना आपण आता शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। पाऊण चमचा मी इथं खायचा सोडा घालून घेत आहे। मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आणि आपण जी बांधलेली पोटली होती ती यामध्ये घालायची आहे। कुकरचा डब्बा कुकरमध्ये ठेवून त्याला झाकण लावून द्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी होऊ द्यायची आहे। त्यानंतर लो गॅसवरती आपल्याला छोले चांगले शिजवून घ्यायचे आहेत। इथे आपण आता भटुरे बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, 1/4 कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे, पाऊण चमचा बेकिंग सोडा आणि पाऊण चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1/3 कप दही घालून घेणार आहोत आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी घालून पीठ चांगलं सैलसर असं मळून घ्यायचं आहे। चपातीपेक्षाही जास्त मऊसूत आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे भटुरे आहेत ते टम्म असे फुगतील आणि आतून सॉफ्ट आणि वरून असे कुरकुरीत होतील। तर इथे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेत आहे। आता हे पीठ आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला आपटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चांगलं पीठ सैल होईल आणि मऊसूत होईल। वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला आता 1 किंवा 2 तासासाठी रेस्ट करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही जेवढा वेळ ते पीठ रेस्ट कराल तेवढे तुमचे भटुरे चांगले होतील। आता आपण इथे छोले बनवण्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, त्यांना अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेणार आहे। इथे मी टमाटर घेतलेला आहे, त्याला सुद्धा मी असं चिरून घेत आहे। हे टमाटर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत, त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे। 1 मिरची घेतलेली आहे, त्याला सुद्धा इथं आपण चिरून घेऊयात आणि जे हे टमाटर आहेत त्यांना आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊयात। इथे आपले छोले शिजलेले आहेत, बघू शकता ह्यांना कलर किती छान आलेला आहे। अशा पद्धतीने आपण छोले चांगले शिजवून घेतलेले आहेत। तर आता यांना आपण फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेणार आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण ओवा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली मिरची सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला चांगला लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत, ते सुद्धा चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे।
त्यानंतर आपण यामध्ये आता मसाले घालून घेणार आहोत। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे आपण इथे छोले मसाला घालून घेणार आहोत। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले हे सर्व तेलामध्ये चांगले 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यांना चांगलं तेल सुटूपर्यंत याला भाजायचं आहे। तेल सुटल्यानंतर यामध्ये आता आपण टमाटरची प्युरी घालून घेणार आहोत आणि ते सुद्धा आपण चांगलं भाजून घेणार आहोत। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात असू दे आपण छोले शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे बेतानेच मीठ घालायचं आहे। मसाला चांगला भाजला गेला की यामध्ये शिजवलेले आपले छोले घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही छोले बनवलात तर ते अगदी मार्केटसारखे टेस्टी होतात। छोल्यांना आपण एक वरून तडका देणार आहोत, त्यासाठी इथे मी 2 चमचे तूप गरम करून घेणार आहे। इथे वरून थोडीशी आपण कसुरी मेथी घालून घ्यायची आहे, जेणेकरून छोले खूप छान लागतील। त्यानंतर यामध्ये आपण गरम केलेलं तूप घालून घेणार आहोत। पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही छोले बनवलात तर ते नक्कीच स्वादिष्ट होतील। तर इथे आपले छोले तयार झालेले आहेत। आता आपण भटुरे बनवून घेऊया। तर पीठ इथे चांगलं रेस्ट झालेलं आहे। लिंबाच्या साईजच्या आकाराचे आपण इथे गोळे बनवून घेणार आहोत। गोळे बनवून झाल्यानंतर त्यांना वरून कापड झाकायचं आहे, जेणेकरून पीठ आपलं सुकणार नाही। इथे मी एक गोळा घेतलेला आहे, त्याला लाटण्याने मी असं लाटून घेणार आहे। मीडियम, जास्त पातळही नाही, मीडियम असं आपल्याला लाटायचं आहे। तुम्ही गोल आकाराचा सुद्धा इथे भटुरा लाटू शकता। आता हा भटुरा आपण तेलामध्ये तळून घेणार आहे। त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये भटुरा सोडून द्यायचा आहे। बघू शकता किती छान टम्म असा फुगलेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचे भटुरे आपण बनवून घेऊयात। अजिबात हे भटुरे तेलकट होत नाहीत, आतून एकदम सॉफ्ट आणि वरून असे कुरकुरीत होतात। तर गरमागरम छोले भटुरे तयार आहेत। प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। घरी एखादे पाहुणे आले किंवा एखाद्या छोट्या पार्टीचा बेत असेल तर अशा वेळी हे छोले भटुरे नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय बाय।